मुंबई नाका येथील कालिका माता मंदिराजवळ स्थित प्राचीन दत्त मंदिरात यंदाचा दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात सुरू आहे। 1 ते 6 डिसेंबर 2025 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नाशिककरांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतोय। औदुंबर भक्तांची परंपरा जपणारे औदुंबर भक्त मंडळ ट्रस्ट नाशिक हे दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवाचे भव्य आयोजन करीत आहे। या मंडळाचे अध्यक्ष भूषण भाऊ काळे यांनी सांगितले की हे दत्त मंदिर 1960 पूर्वीचे जुने मंदिर असून येथे गेली 41 वर्षे दत्त जन्मोत्सवाची अखंड परंपरा सुरू आहे। उत्सवातील कार्यक्रमांमध्ये दररोज पूजा, भजन, कीर्तन यांसह विविध धार्मिक उपक्रम होत आहे। 4 डिसेंबर रोजी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली असून यात शेकडो भाविकांनी सहभागी होत दत्त जय घोष केलाय। त्याच दिवशी सायंकाळी दत्त जन्मोत्सव सोहळा व अभंगवाणी पार पडली आहे। भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। याशिवाय शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांसाठी प्रसादाची उत्तम व्यवस्था ट्रस्टतर्फे करण्यात आली असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। सर्व नाशिककरांनी या पवित्र उत्सवात सहभाग घेऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष भूषण भाऊ काळे यांनी केले। सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। दत्त गुरु जय शंकर सर्वांना। श्री औदुंबर भक्त मंडळातर्फे सर्व भाविक भक्तांना श्री दत्त जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। श्री औदुंबर भक्त मंडळ आयोजित श्री दत्त जन्मोत्सव 2025 या उत्सवामध्ये दिनांक 1 डिसेंबर पासून या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाची आयोजन केलेलं होतं। काल गुरुचरित्र पारायणाची सांगता झाली। आज दत्त जन्मांना दत्त भक्तांना जी पर्वणीचा योग असतो तो दत्त जन्मोत्सवाचा आज दिन आहे आणि आज थोड्याच वेळात तिथे महाराजांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे। या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी महाराजांच्या पादुका घरोघरी जाऊन भिक्षा मागून या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। मी सर्वांना श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्ट अध्यक्ष भूषण सुधाकर काळे यातर्फे सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या महाप्रसादाचा नक्की लाभ घ्यावा। दत्त गुरु जय शंकर अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय। ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।